सो हॅलो अँड वेलकम टू आचार्य डिजिटल. मी आहे ओजस सर आणि आपण शिकत होतो कम्प्युटर सायन्स या सब्जेक्टमधल्या नंबर सिस्टम्स. सो आपण सो फार काय काय बघितलं होतं, 4 प्रकारच्या नंबर सिस्टम्स बघितलं होतं आणि त्यांच्यातलं इंटर कन्व्हर्जन बघितलं होतं. कोणत्या 4 बघितल्या होत्या? डेसिमल, बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल. राईट, ह्या 4 नंबर सिस्टम बघितल्या होत्या. त्यांचे रॅडिक्स बघितले होते आणि त्यांचं इंटर कन्व्हर्जन कसं होतं. प्रत्येक नंबर सिस्टममध्ये आपण किती सिम्बॉल्स यूज करतो, कसे नंबर रिप्रेझेंट करतो, त्यांच्यात आपसात कन्व्हर्जन कसं करतो. बरं, आपण हे सगळे नंबर्स शिकतो तर आठवून बघा बरं, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही नंबर्स शिकले होते त्याच्यानंतर काय शिकले होतं? बेसिक ऑपरेशन शिकले होते का? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. राईट, तर आता आपण ह्या सगळे ऑपरेशन शिकणार आहेत. सगळ्यांसाठी नाही, फक्त बायनरी नंबर्ससाठी ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन शिकणार आहे की बायनरी नंबर्स ॲड कसे होतात, सबस्ट्रॅक्ट कसे होतात, मल्टिप्लाय कसे होतात आणि डिवाइड कसे होतात, हे आज आपण शिकणार आहे. त्याच्यापूर्वी एक छोटंसं करेक्शन आपल्याला डिस्कस करायचं आहे. जर का तुम्ही पहिलं लेक्चर बघितलं असेल तर त्याच्यात एक छोटीशी काय म्हणतात गडबड अशी झालेली होती की आपण बायनरी वेटेज डिस्कस केलं होतं. राईट, आठवतं का? बायनरी वेटेज डिस्कस केलेलं की कोणत्या प्लेसवर आला तर मी त्याला 2च्या कोणत्या पॉवरनी रिप्रेझेंट करू शकतो. त्याच्यात काय झालं, 2 कॉन्सेप्ट ॲक्च्युली मिक्स होऊन गेले. पहिला कॉन्सेप्ट होता की मी किती नंबर्स बनवू शकतो, तर त्याच्यात आपण युनिट्स प्लेसच्या व्हॅल्यूला 2ची पॉवर 1 देत होतो. राईट, आठवलं की जी फर्स्ट प्लेस होती, मी जर का म्हटलं की माझ्याकडे 4 प्लेसेस आहेत, असे 4 प्लेसेस आहे, तर मी ह्या प्लेसला किती देत होतो? 2ची पॉवर 1 देत होतो. जर का मला टोटल नंबर ऑफ किती मी नंबर्स रिप्रेझेंट करू शकेल हे काढायचं असेल, याला 2ची पॉवर 2 देत होतो, याला 2ची पॉवर 3 देत होतो आणि याला 2ची पॉवर 4 देत होतो. असं करत होतो. राईट, ओके. बट आपण जर का कन्व्हर्जनचं म्हटलं की मला कोणत्या एका बायनरी नंबरला 4 डिजिट बायनरी नंबर किंवा 5 डिजिट बायनरी नंबर आहे त्याला मला जर का डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय डिस्कस केलं होतं की याला 2ची पॉवर 1नी मल्टिप्लाय करायचं आहे. बट तसं नाही करायचं आहे ॲक्च्युली, याला 2ची पॉवर 0नी, म्हणजे जसं आपण बाकीच्या नंबर सिस्टममध्ये केलं होतं, ऑक्टलमध्ये, हेक्साडेसिमलमध्ये जसं केलं होतं. हेक्साडेसिमलमध्ये 16ची पॉवर 0 पासून स्टार्ट केलं होतं. बघा, जसं आपण डेसिमलमध्ये एक्सपांडेड फॉर्म लिहिलेला, एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहिताना युनिट्स प्लेसला 1 2 3 4 असं जर का असेल, याला किती 10च्या पॉवर 0 इंटू हा जो काही नंबर असेल ए, तर 10ची पॉवर इंटू 0, 10ची पॉवर 0 इंटू ए प्लस आपण काय लिहिला, हा जर का बी असेल तर 10ची पॉवर 1 इंटू बी असं लिहत होतो. राईट, आता पण आपल्याला तेच काम करायचं आहे, 2ची पॉवर 0 पासून स्टार्ट करायचं आहे. तर त्याच्यात ते थोडंसं करेक्शन आहे, ते थोडंसं करेक्शन करून घ्या. कशात? बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जनमध्ये. चिंता नका करू, एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून बघू म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, जे आपला बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन होतं, जे आपलं काय होतं बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन, त्याच्यात आपल्याला करायचं आहे. तर जसं की हा नंबर मला कन्व्हर्ट करायचा असेल तर इकडे अगेन मी आता काय करणार, 1 याची जी व्हॅल्यू आहे ती घेईल मी 1, इथे 1 लिहिल कारण की इकडे 1 आहे, इंटू मी काय करील आहे ह्या प्लेसची व्हॅल्यू, या प्लेसची व्हॅल्यू किती आहे, 2ची पॉवर ॲक्च्युली 0 व्हॅल्यू आहे. आपण आधी 2ची व्हॅल्यू 1 घेतलेलं, जे की चुकीचं आहे, ते तसं नाही घ्यायचं आहे. ते जर का आपल्याला किती डिजिट्स, किती नंबर बनू शकतील किती प्लेसेसमध्ये, तेव्हा आपण ते करतो. बट जर का कन्व्हर्जन करायचं असेल बायनरी टू डेसिमल, तर इकडे 2ची पॉवर 0 घ्यायला लागेल. मग इकडे 0 आहे तर 0 इंटू 2ची पॉवर 1 होऊन जाईल. त्याच्यानंतर 1 इंटू काय करणार आपण, 1 इंटू 2ची पॉवर 2 आणि मग परत 1 इंटू 2ची पॉवर 3. ते हे किती बनेल? आता या सगळ्यांचं काय करणार आपण, सम करणार. आठवतंय? काढून बघा किती बनतं. हे बनून जाईल 2, हे बनून जाईल 0, हे बनून जाईल 4 आणि हे बनून जाईल 8. तर आन्सर किती येतं? 14.
आन्सर किती येतं 14. त्या दिवशी काहीतरी वेगळं आलं असेल आन्सर, आय नो, आय अंडरस्टँड. तर हे एकदम करेक्ट मेथड आहे, व्हेरीफाय केलेलं आहे, व्यवस्थित आहे. तर या मेथडनी याच्यानंतर कन्वर्ट करायचं आहे. जे काम आपण एक्झॅक्टली ऑक्टल आणि हेक्साडेसिमलमध्ये केलं होतं त्यांच्या रॅडिक्सच्या पॉवरमध्ये रिप्रेझेंट केलं होतं आणि त्यांनी मल्टिप्लाय केलं होतं प्लेस व्हॅल्यूला त्याची पॉवर देऊन. सेम काम याच्यात करायचं आहे बायनरीमध्ये, स्टार्टिंग फ्रॉम 0, नॉट स्टार्टिंग फ्रॉम 1. 2 ची पॉवर 0 फर्स्ट प्लेसला जाईल आहे, सेकंड प्लेसला 2 ची पॉवर 1 जाईल आहे. राईट, कळलं? ओके. अच्छा, हे सगळं तर आहे. याच्यात आज आपल्याला आपण जे काही शिकणार आहे त्याच्यात एक गोष्ट आपण पटकन रिवाइज करून घेऊया, ती आज लागणार आहे. ओके, राईट. ही जी फर्स्ट प्लेस आहे ही 2 ची पॉवर 0 आहे. आत्ताच आपण बघितलं 2 ची पॉवर 0 आहे. त्याची बायनरी वेटेज बघितलं तर 2 ची पॉवर 0 आहे. याचं बघितलं 2 ची पॉवर 1 आहे, याचं बघितलं 2 ची पॉवर 2 आहे, याचं बघितलं 2 ची पॉवर 3, 2 ची पॉवर 4. म्हणजे जर का मी इथनं इथे आलो, जर का मी म्हटलं इकडे 1 असेल तर तो इकडे किती असला पाहिजे? 2दा 1 असला पाहिजे. राईट, 2दा 1 असला पाहिजे. का? कारण की हा याच्या ट्वाइस आहे. राईट, हा याच्या ट्वाइस आहे. इकडे जर का एक 1 आहे याचा अर्थ काय? इकडे 2 1 असले पाहिजेत. कळतंय का? एकदम सिंपल लॉजिक आहे. असं लॉजिक आपण फक्त लक्षात ठेवूया की इकडनं मी जेव्हा पण इकडे जातो आहे तर इकडला एक 1 इकडल्या 2 1च्या बरोबर असतो. राईट, आणि इकडले 2 1 जर का इकडे गेले तर इकडल्या एका 1च्या बरोबर असतात. कळलं का? इकडले 2 1 कंबाईन होऊन इकडला एक 1 बनतो आणि इकडला एक 1 डिस्ट्रीब्यूट होऊन तिकडले 2 1 बनतात. सिंपल आहे, काही अवघड नाही, एकदम सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे, ओके. आपण आता आजच्या टॉपिकला जाऊया. त्यानंतर हे सगळे कन्व्हर्जन्स बघितले होते आपण, वेगळ्या वेगळ्या डेसिमल, हेक्साडेसिमल सिस्टम. त्याच्यानंतर ऑक्टल नंबर सिस्टम बघितलं, ऑक्टल टू डेसिमल, डेसिमल टू ऑक्टल कन्व्हर्जन, ऑक्टल टू बायनरी, बायनरी टू ऑक्टल. याच्यात आपण मंत्र पण बघितले होते, इच डिजिट 4 बिट आणि इच डिजिट 3 बिट. मग हेक्साडेसिमल टू ऑक्टल कन्व्हर्जन आणि ऑक्टल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन बघितलं होतं. 8421 BCD कोड्स बघितले होते. त्यानंतर आस्की आणि EBCDIC कोड्स बघितले होते आपण त्याच्यानंतर. राईट, ओके. सो हे सगळं करून आता आलोय आपण आजच्या टॉपिकला, दॅट इज बायनरी ॲडिशन. बायनरी ॲडिशन, कोणतेही 2 नंबर बायनरीमध्ये असेल आपल्याला त्याला ॲड करायचं. पहिल्यांदा बेसिक लॉजिकनी जाऊया. जो मी 0 लिहिला आहे, जो डेसिमल नंबर सिस्टममध्ये आहे तो बायनरीत पण कसा असतो? 0च असतो. राईट, एकदम करेक्ट, व्हेरी गुड. आता त्याच्यात मी डेसिमलचा 0 ॲड केला, डेसिमलच्या 0 मध्ये डेसिमलचा 0 ॲड केला तर मला आन्सर किती मिळेल? 0. राईट, असं झालं पाहिजे. ओके, राईट, ओके. आता बायनरी सिस्टममध्ये येऊ. 0ला बायनरीमध्ये काय लिहितात? 0 लिहितात. बरं, प्लस 0ला आता परत काय लिहिणार बायनरीमध्ये? 0. आन्सर काय आला पाहिजे? अगेन 0. ओके, क्वाईट लॉजिकल, काही अवघड नाही. तसंच आपला डेसिमलचा 1 प्लस डेसिमलचा 0 आन्सर 1 देणार. राईट, तेच काम आता केलं की माझा हा जो डेसिमलचा 1 आहे त्याला बायनरीत 1 लिहितात, हा जो डेसिमलचा 0 आहे त्याला बायनरीमध्ये किती? 0 लिहितात. तर आन्सर किती आलं पाहिजे? माझं 1 आला पाहिजे डेसिमलचा. राईट, आणि त्याला बायनरीमध्ये किती लिहितात? 1च लिहितात. राईट, समजलंय? खूप सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. ओके, तर हे काही बेसिक रूल्स बनतात आहे आपले. टेक्निकली बघितलं बायनरीमध्ये ॲडिशन की 0 सोबत जर का मी 0 ॲड केला तर काय होईल? ठीक आहे, तर बायनरीमध्ये सिन्स आपल्याकडे 2च कॅरेक्टर्स असतात किंवा 2च सिम्बॉल असतात तर आपण बिट बाय बिट ऑपरेशन करतो प्रत्येक वेळेस. ठीक आहे, असंही ॲडिशन करताना नाही का आपण लिहित होतो 1 2 3. जर का 3 डिजिट नंबर असेल तर बरोबर त्याच्या खाली असे डिजिट्स लिहिणार आणि मग त्यांचं ॲडिशन करणार. याचं याच्यासोबत ॲडिशन, याचं याच्यासोबत ॲडिशन, आणि याच्या खाली काही नाही तर हा असाच्या असा, आणि काही बॉरो झालं असेल तर ते पण त्याच्यात ॲड करणार. आठवतं का? सेम ॲडिशनची प्रोसेस आहे, फक्त काय याच्यात सिम्बॉल कमी झाले आहेत. सिम्बॉल आता फक्त 2 आहे. आधीच्या केसमध्ये 9 + 2 केलं तर 9 + 2 आपण काय 11 लिहित होतो आणि युनिट डिजिट मधला फक्त बघत होतो, तो 1 लिहित होतो, आणि जो उरलेला 1 होता, टेन्स मधला 1 होता, त्याला आपण कॅरी फॉरवर्ड करत होतो. राईट, एकदम सिंपल. आठवलं काही असं ॲडिशन केलेलं? खूपदा केलं तुम्ही, याच्यात काही नवीन नाही आहे. राईट, तेच ॲडिशन आता आपल्याला हळूहळू इकडे करायचं आहे. ठीक आहे, तर आपण 1 बाय 1 रूल्स बघत जाऊ. ठीक आहे,
ओके, माझं 1 + 0 झालं, ठीक आहे, फाईन. ओके, आता मी ट्राय केलं 1 मध्ये 1 ऍड केलं. ओके, हा बायनरीचा 1 आहे, 1 मध्ये 1 ऍड केलं तर मला आन्सर 2 मिळेल. डेसिमल मध्ये जर का बघितलं 1 ऑफ डेसिमल प्लस 1 ऑफ डेसिमल, आन्सर काय मिळेल? 2, राईट. अच्छा, आता बायनरी मध्ये बघू. 1 ला बायनरी कन्वर्ट केलं 1 बनेल, 1 ला परत बायनरी मध्ये कन्वर्ट केलं तर 1च मिळेल, राईट. आणि 1 + 1 केलं तर मला काय मिळेल आहे? मग मी असं करून बघेल, हा 1 आहे प्लस काय मी केलं 1. ओके, 1 + 1. आता काय होतं, 9 + 1 केलं तर माझा 9 काय शेवटचा सिम्बॉल असायचा डेसिमल नंबर सिस्टम मध्ये. त्या शेवटच्या सिम्बॉल मध्ये अजून एक युनिट, अजून एक 1 ऍड केला तर तो नवीन सिरीज मध्ये कॉन्ट्रीब्यूट करत होता, म्हणजे 10 स्टार्ट होतात. आणि 10 काय नवीन सिरीज आहे, 10th प्लेस मधनं आली, युनिट्स मधनं त्याचं 10th मध्ये कन्वर्जन झालं, म्हणजे नवीन सिरीज स्टार्ट झालेली आहे, राईट. म्हणजे तसंच सेम 19 + 1 जर का केलं तर 19 मधला जो 9 आहे त्याच्यात 1 ऍड झाल्याने काय झालं, त्याचे नंबर ऑफ कॅरेक्टर संपले, तर त्यांनी नवीन सिरीज स्टार्ट केली, म्हणजे 20 वाली सिरीज स्टार्ट केली. तसंच 99 मध्ये जेव्हा मी 1 ऍड करील तर 99 + 1 काय होऊन जाईल, हा 9 एक 1 ऍड केल्यामुळे तो त्याच्या राईट साइड, त्याच्या लेफ्ट साइडला एक नवीन सिरीज स्टार्ट करेल जी 10th प्लेस मध्ये होती, आणि त्याच्यात 1 ऍड करेल कारण की तो कॅरी फॉरवर्ड झाला. तो त्याच्यात ऍड झाल्यानंतर अजून एक नवीन स्टार्ट करेल सिरीज, आणि त्याच्यामुळे 100th सिरीज स्टार्ट होते. तर कळतंय का हे कसं होत आहे प्रोसेस? एकदम सिंपल प्रोसेस आहे. सेम प्रोसेस आपल्याला इकडे करायची. 1 + 1. आता याच्या मध्ये हा माझा शेवटचा कॅरेक्टर आहे, आधीचा जो 1 आहे हा माझा शेवटचा सिम्बॉल आहे. या सिम्बॉल मध्ये मी अजून एक 1 ऍड केला किंवा युनिट ऍड केला तर काय होईल, तर काय होईल, सिम्पली नवीन सिरीज स्टार्ट होईल. दॅट इज आन्सर काय बनून जाईल 10, राईट. कळतंय का? आन्सर काय बनून जाईल 10. आणि इनफॅक्ट जर का आपण डेसिमल टू बायनरी कन्वर्जन केलं तर 2चं बायनरी इक्विव्हॅलंट किती असतं? एक्झॅक्टली 10च असतं. आठवतो आपण टेबल बनवलेला तो सगळा, राईट. आठवतं? नोटबुक मागे करून बघा, तुम्हाला तेच मिळेल. 2चं जे बायनरी आहे ते किती आहे? 10 आहे. ओके, आता हा जो 10 आलाय, मी म्हटलं याच्यात अजून 1 ऍड करू. अजून काय ऍड करू? 1 ऍड करू. अजून 1 ऍड केल्याने काय होऊन जाईल? 10 + 1 हे काय होऊन जाईल? 11 होऊन जाईल. 11 होऊन जाईल आहे. ती सिरीज अजून संपलेली नाहीये, त्याच्यामुळे मी अजून एक युनिट त्याच्यात ऍड करू शकतो. ठीक आहे, ओके. अच्छा, आता या 11 मध्ये मी अजून एक 1 ऍड केला. आता काय होईल? आता काय होईल? ओके, आता हा 1 हा 1 आणि 1 काय होऊन जाईल? 10 होईल. आताच बघितलं 1 + 1 किती होतं? 10. आणि आपण काय करतो, तो जो पहिला प्लेस आहे त्याचं लिहिणार, म्हणजे मी इकडे 0 लिहिणार आणि जो उरलेला 1 आहे तो कॅरी ओव्हर करणार. हा कॅरी झालेला जो 1 आहे तो या 1 मध्ये ऍड होणार. हा जो कॅरी झालेला 1 आहे तो या 1 मध्ये ऍड होणार, आणि ऍड झाल्यामुळे याचा आन्सर किती बनेल? 10. मग परत काय होऊन जाईल? एक 1 कॅरी होऊन जाईल, आणि त्याच्या खाली काही नसल्यामुळे तो असाच लिहिला जाईल, म्हणजे 100 येऊन जाईल आन्सर. 100 येऊन जाईल आन्सर. 11 + 1 केलं बायनरी मध्ये तर माझा आन्सर 100 होतो. ती अशी ही ऍडिशन आपण कंटिन्यू करू शकतो. आय होप तुम्हाला लॉजिक समजलं असेल ते कसं झालेलं आहे, राईट. ओके, आता तुम्हाला नोट्स काढायसाठी मी इकडे तेच रूल्स सगळे जे आपण सगळं केलं आहे तेच रूल्स इकडे फक्त कन्साइज फॉर्म मध्ये लिहिलेले आहेत. ओके, राईट. एकदा बघून घ्या आपण काय केलं. 0 + 0 0 बनलं आपलं, व्हेरी लॉजिकल. 0 + 1 केलं तरी माझ्याकडे 1 येईल. ओके, 1 + 0 केलं तरी आन्सर माझ्याकडे 1 येऊन जाईल. 1 + 1 केलं तर आपण इकडे बघितलं होतं किती आलं आन्सर आपलं? 10 आलं, राईट. ओके, हाच त्याच्यातला कॅची पार्ट आहे, कारण की नवीन सिरीज ऍड होते. 1 + 1 + 1 केलं तर आन्सर 11 आलं. आपण करून बघितलं कसं 11 आलं होतं, राईट. त्याच्यात मी अजून 1 ऍड केलं तर माझा आन्सर 100 आलं, राईट. ऍडिशन कशी होते ते कळलं का? कळलं? एकदा लिहून घ्या नोटबुक मध्ये, स्वतःहून लिहून घ्या. झालं? ओके, व्हेरी गुड. आता आपण काय करणार आहे, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघूया. थोडासा कॉम्प्लेक्स आहे हा क्वेश्चन. एकदा पॉज करून ट्राय करा, तुम्हाला स्वतःला जमेल.
जसं आपण डेसिमल मध्ये ॲडिशन करत होतो, युनिटच्या खाली युनिट डिजिट लिहत होतो पहिल्यांदा आणि मग बाकीचे डिजिट तसे तसे त्याच्या लेफ्ट साईडला लिहत जात होतो आणि मग त्याच्यानंतर ज्या प्लेसचं त्या प्लेससोबत ॲडिशन करत जात होतो. सेम काम आपल्याला इकडे करायचं आहे, एकदम सेम. हां, फक्त काय आहे, तिकडे रॅडिक्स 10 होता त्याच्यामुळे आपल्याला थोडासा जास्त स्कोप मिळत होता. याच्यात भरपूरदा कॅरी करावं लागणार आहे आपल्याला, कारण की आपला रॅडिक्स फक्त 2 आहे आणि 1+1 झालं किंवा 1+1+1 झालं तर आपल्याला लगेच कॅरी करायची गरज पडणार आहे या केसमध्ये. ठीक आहे, तर 1 मिनिट पॉज करा आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. झालं का? झालं असेल तर माझ्यासोबत आन्सर कम्पेअर करा. करेक्ट आलं तर व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. तर आता मला या दोन नंबर्सला ऍड करायचं आहे. ठीक आहे, तर मी पहिला नंबर लिहून घेईल. तो काय माझा 100,110. राईट, 100,110 हा नंबर लिहिला. त्याच्यानंतर मी दुसरा नंबर लिहिला. कसा लिहिलाय? एक्झॅक्टली हा जो 0 आहे तो या 0च्या खाली आला पाहिजे, हा जो 1 आहे तो या 1च्या खाली आला पाहिजे आणि असा मी हा नंबर लिहित जाईल. कळलं? तर मी कसा लिहिणार? 0च्या खाली 0, मग 3 दा 1 आहे, 1 1 1, मग 2 0 आणि मग 2 1, मग 2 0 आणि 2 1. ओके, मला या दोन नंबर्सचं ॲडिशन करायचं आहे. कळलं का? या दोन नंबर्सचं मला सिम्पली काय करायचं आहे? ॲडिशन. ओके, तर आपण कॉलम वाईज ॲड करत जाऊ. कॉलम वाईज ॲड करत जाऊ. प्रत्येक स्पेसवर जो आहे त्याच्यासोबत तो ॲड करू. तर आपण पटकन इकडे कलर चेंज करून कॉलम्स पाडून घेऊयात. हा एक कॉलम झाला, हा एक झाला. हे सगळं तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय, हे तुम्हाला ॲक्च्युली जाऊन ड्रॉ करायचं नाहीये. ठीक आहे, ओके, राईट. हे सगळे मी कॉलम्स ड्रॉ केले. ओके, आता मला प्रत्येक कॉलमला इंडिपेंडेंटली ट्रीट करून ॲडिशन करायची आहे. प्रत्येक कॉलमला मी इंडिपेंडेंटली ट्रीट करणार. आता 0 + 0 0 होऊन जाईल. राईट, व्हेरी गुड. ओके, 1 + 1 किती होऊन जाणार आहे? 1 0 होणार. म्हणजे इकडे येईल 0 आणि इकडे कॅरी होणार 1. राईट, ओके. आता 1 + 1 + 1 किती होणार? इकडे बघा 1 + 1 + 1 किती होतं आपलं? 1 1 होतं. राईट, 1 1 होतं म्हणजे इकडे 1 येणार आणि इकडे कॅरीवर किती जाणार? 1 होणार. कॅरी 1 होणार. समजलं? आता 1 + 0 + 1, 1 + 0 + 1 म्हणजे इसेन्शियली 1 + 1 करतो आणि 1 + 1 किती होणार? 1 0. म्हणजे परत काय इकडे 0 लिहिणार आणि कॅरीवर 1. 1 + 0 + 0 किती होणार? ॲक्च्युली 1च होऊन जाईल. 1 + 0 1 1 आणि 1. कळलं का? राईट, हे आलं होतं का तुमचं आन्सर ॲडिशनचं? हे आलं असेल तर व्हेरी गुड. आता बोर्डात कसं लिहायचं आहे? फक्त ह्या रेड लाईन्स ज्या त्या ड्रॉ नाही करायच्या आहेत. ह्या ज्या रेड लाईन्स आहेत त्या ड्रॉ नाही करायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर इकडे असा सिम्बॉल द्यायचा, एरो करायचा आणि इकडे कॅरी लिहायचं. कॅरी. ओके, कॅरी लिहायचं. ठीक आहे, लिहिलं. ओके, त्याच्यानंतर मग परत एक काय सुंदरचं स्टेटमेंट लिहायचं. आन्सर द बायनरी ॲडिशन ऑफ धिस प्लस धिस म्हणजे हा नंबर प्लस हा नंबर इक्वल टू माझा आन्सर किती आला आहे? 1 1 1 1 0 1 0 0. असं सुंदरचं स्टेटमेंट लिहायचं. द बायनरी ॲडिशन ऑफ दिस नंबर प्लस दॅट नंबर इक्वल टू दिस. ओके, अच्छा. आणि कसं कळेल हे बायनरी आहे? तर प्रत्येक वेळेस आपल्याला ब्रॅकेट द्यायचं आणि खाली त्याचा रॅडिक्स मेन्शन करायचा. राईट, एकदम सिंपल आहे प्रोसेस. एकदा पॉज करून आन्सर लिहून घ्या जर का तुमचं आलं नसेल. राईट, केलं पॉज. स्वतःहून सॉल्व्ह करून बघा. एकदम सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. राईट, पुढे जाऊयात. ओके, आता हे दोन न्यूमरिकल्स आहे. ज्यांना समजलं असेल पटकन त्यांनी पॉज करून स्वतःहून सॉल्व्ह करून बघा काय येते आन्सर. ज्यांना समजलं असेल पटकन पॉज करून बघा काय येते आन्सर. सॉल्व्ह करा आणि कम्पेअर करा. राईट, ज्यांना समजलं नाहीये त्यांच्यासाठी आपण परत एकदा सॉल्व्ह करू. फक्त आता थोडंसं आपण फास्ट सॉल्व्ह करू. ठीक आहे, आता हा प्रॉब्लेम घेऊयात कारण की याच्यात डेसिमल पॉईंट आहे आणि याच्यात डेसिमल पॉईंट नाही आहे. तर आय होप हा होमवर्कच्या याने तुम्ही करून घ्याल सॉल्व्ह आणि जे काही तुमचं आन्सर असेल ते कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. ठीक आहे, ओके. आता आपण येऊ या क्वेश्चनवर. ठीक आहे, काय करायचं आहे मला? परत 1 1 0 1
0.110 असा नंबर आहे माझा, राईट. ओके. हां, आता आठवा डेसिमल मध्ये जेव्हा डेसिमल पॉइंट येतो तेव्हा आपण आन्सर्स म्हणजे दोन नंबर्स कसे ऍड करत होतो, तर एक्झॅक्टली डेसिमल पॉइंटच्या खाली आपण डेसिमल पॉइंट लिहायचो, त्याच्या लेफ्ट साईडचे नंबर तसे ऍड करायचो रिस्पेक्टिव्हली आणि राईट साईडचे नंबर तसे ऍड करायचो रिस्पेक्टिव्हली. सेम काम आपल्याला इकडे करायचं आहे. डेसिमल पॉइंटच्या खाली एक्झॅक्टली डेसिमल पॉइंट आला पाहिजे. इकडे किती येत आहे 101 येत आहे, तर मी 101 लिहिणार आणि इकडे किती आहे 110. ठीक आहे, तर मी इकडे 011 असं लिहिणार आणि या दोघांना ऍड करायचं आहे, राईट. कळलं. 0 + 1 किती होऊन जाणार आहे 1, 1 + 0 किती होऊन जाणार आहे 1, 1 + 1 किती होऊन जाणार आहे 10. तर हा 0 लिहिणार आणि मी कॅरी ओव्हर किती करणार 1 करणार कॅरी. ठीक आहे, कॅरी किती करणार 1. त्याच्यानंतर डेसिमल पॉइंट त्याच्याच खाली बरोबर आला पाहिजे, जिथे डेसिमल पॉइंट आहे तिथेच येईल तो, अजून काही शिफ्ट वगैरे होणार नाही, एकदम सिंपल आहे. 1 + 1 किती होऊन जाईल 10, तर हा कॅरी ओव्हर 1 होऊन जाईल. आता 1 + 1 झाला, हे एसेन्शियली ते किती झालं 10, कॅरी ओव्हर 1. 1 + 1 + 1 किती होतं 1 होतं, कॅरी ओव्हर 1 होऊन जाईल परत. आणि 1 + 1 किती होऊन जाईल 10, कॅरी ओव्हर 1 होऊन जाईल आणि हा 1 सरळ आपण खाली लिहिणार. कळलं का, हा खाली लिहिणार आणि हा जो कॅरी होतोय एक्स्ट्राचा हा शो करणं गरजेचं आहे तुम्हाला, हा शो करणं गरजेचं आहे, राईट. त्याच्यानंतर आपण इकडे असं CARRY कॅरी लिहिणार, एरो देणार, त्याच्यानंतर आन्सर म्हणून एक छानसं सुंदरसं स्टेटमेंट लिहिणार. काय स्टेटमेंट आहे, therefore the addition of these two binary numbers is this. आणि बायनरी कसं डिनोट करणार, ब्रॅकेट लावून खाली रॅडिक्स 2 लिहिणार. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. बायनरी एडिशन जमलाय तुम्हाला तर स्वतःहून सॉल्व्ह करा. ओके, राईट. आता आपण पुढे जाऊया. पुढे काय येणार, हां, आता ही पुढे एक गोष्ट आहे वन्स कॉम्प्लिमेंट नावाची. काय वन्स कॉम्प्लिमेंट. आता वन्स कॉम्प्लिमेंट काय असतं, तर आपण त्याच्या फारशा डीप मध्ये नाही जाऊयात की वन्स कॉम्प्लिमेंट काय असतं, कसं काढतं, त्याचं लॉजिक काय आहे, आपण ते सगळं नाही बघणार. आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे, त्याच्यात हे सगळे टॉपिक्स येतात, पण आपल्याला काय बघायचं आहे फक्त तो वन्स कॉम्प्लिमेंट कसा काढला जातो आणि त्याचा उपयोग काय आहे, तो काय इन्व्हेंट केला, कोणी केला, कशामुळे केला, त्याच्या मागचं लॉजिक काय आणि वन्स कॉम्प्लिमेंट कसं जादू करतं, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. थोडंसं डीप मॅथमॅटिक्स आपण स्टडी केलं तर एकदम लॉजिकली समजायसारखं आहे, फारसं काही अवघड नाही. तर ज्याला इंटरेस्ट असेल तर त्यांनी याच्यावर जरूर रिसर्च करावा. ठीक आहे, ओके. बट आपल्याला स्कोप ऑफ द सिलेबसमध्ये राहायचं आहे, म्हणून आपण पटकन शिकून घेऊ की वन्स कॉम्प्लिमेंट असतं काय आणि त्याला काढतात कसं, राईट. ठीक आहे, ओके. तर सगळ्यात पहिले 2-3 बेसिक रूल बनतात. 2च बेसिक रूल्स आहे इनफॅक्ट, की 1 जो बिट आहे हे बिटवाईज चालतं. पहिली गोष्ट वन्स कॉम्प्लिमेंट कसं चालतं बिटवाईज, म्हणजे तो प्रत्येक बिटला इंडिपेंडेंटली ट्रीट करतो. आधीच्या बिटच्या आणि नंतरच्या बिटच्या किंवा त्याच्या बायनरी वेटेजचं त्याला फरक पडत नाही. जो वन्स कॉम्प्लिमेंट आहे त्याला बायनरी वेटेजचा फरक पडत नाही. हा झाला आपला पहिला रूल. आणि दुसरा रूल काय आहे की 1चा बायनरी कॉम्प्लिमेंट 0 आहे आणि 0चा बायनरी कॉम्प्लिमेंट 1 आहे. ठीक आहे, बायनरी कॉम्प्लिमेंट नाही, 0चा वन्स कॉम्प्लिमेंट 1 आहे आणि 1चा वन्स कॉम्प्लिमेंट 0 आहे. ठीक आहे, समजलं. ओके. आता हा आपला ए नंबर आहे, मला त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे, वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. तर त्याच्यासाठी एक सिम्बॉल यूज करतात, तो म्हणजे असा आहे, ए डॅश म्हणतात याला किंवा ए बार. तर हा ए बार लिहिला आहे, याचा अर्थ काय केलाय मी एचा कॉम्प्लिमेंट काढलेला आहे. कळलं का. ओके. कोणता कॉम्प्लिमेंट काढलाय, वन्स कॉम्प्लिमेंट काढलाय. ते काढायला काय करायचं आहे, हा ए नंबरला बायनरी मध्ये रिप्रेझेंट करायचं आणि बायनरी मध्ये रिप्रेझेंट केल्यानंतर जिथे जिथे 1 आहे तिथे तिथे 0 लिहायचं आणि जिथे जिथे 0 आहे तिथे तिथे 1 लिहत जायचं. सिंपल. तर पहिल्यांदा 1 आलाय, मी 0 लिहिणार, 0 आलाय 1 लिहिणार, 1 आलं 0 लिहिणार, 0 आलं 1 लिहिणार, 1 आहे 0, 1 आहे 0. एक्झॅक्टली बघा, हा 1चा 0 झाला, या 1चा 0 झाला, या 0चा 1 झाला, या 1चा 0 झाला, या 0चा 1 झाला आणि या 1चा 0 झाला आहे. राईट, एकदम सिंपल काम आहे. राईट. आणि तुम्हाला जर का क्वेश्चन मध्ये आलं की ह्या नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट काढा, तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो. क्वेश्चन कसा येऊ शकतो की जो तुमचा 78 हा जो नंबर आहे हा डेसिमल मध्ये आहे, याचा तुम्ही वन्स कॉम्प्लिमेंट काढा. किंवा क्वेश्चन कसा येऊ शकतो,
तुमचा A4 हा जो नंबर आहे हा तुमचा हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये आहे. तुम्ही याचा काय करा, वन्स कॉम्प्लिमेंट काढा, किंवा तुम्हाला अजून क्वेश्चन कसा येऊ शकतो, 21 हा तुमचा ऑक्टल नंबर सिस्टम मध्ये आहे, याचा तुम्ही वन्स कॉम्प्लिमेंट काढा, किंवा क्वेश्चन डायरेक्टली असा येऊ शकतो की हा तुमचा एक बायनरी नंबर आहे, त्याचा तुम्ही काय करा, वन्स कॉम्प्लिमेंट काढा. ठीक आहे. तर हे 3 होमवर्क क्वेश्चन आहे तुम्हाला, हे 3 काय आहे, होमवर्क क्वेश्चन आहे. यांचा तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. आणि वन्स कॉम्प्लिमेंट कसा काढणार, वन्स कॉम्प्लिमेंट काढायला आपल्याला त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करावं लागेल पहिल्यांदा, आणि बायनरी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट करणार. वन्स कॉम्प्लिमेंट काही नाही आहे, 0चं 1 करून टाकलं, 1चं 0 करून टाकलं, आपला वन्स कॉम्प्लिमेंट झाला. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. पण त्याच्या आधी हे कन्वर्जन मुळात यायला पाहिजे, तेवढंच आहे त्याचं. ओके, आता याचा वन्स कॉम्प्लिमेंट काढला तर मी काही जास्त लिहिणार नाही, आपण पटकन वन स्टेप मध्ये लिहू. याचा वन्स कॉम्प्लिमेंट किती होऊन जाईल, 0 1 0 0 0 होऊन जाईल. राईट, 0 1 0 0 0. ओके, वन्स कॉम्प्लिमेंट क्लिअर आहे का, एकदम काही नाही. मी 1चं 0 केलं आणि 0चं 1 केलेलं आहे. क्लिअर असेल तर हा प्रॉब्लेम पटकन होमवर्क साठी करून घ्या. ओके, समजला आहे का, इझी आहे, खूप जास्त इझी आहे. हां, बट परीक्षेत म्हटलंय वन्स कॉम्प्लिमेंट काढायला, तर शेवटी आपल्याला परत काय, एक सुंदरसं स्टेटमेंट लिहावं लागेल. कळलं का, पटकन एक सुंदरसं स्टेटमेंट लिहून टाकायचं. द वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ कोणताही जो नंबर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ऑफ दॅट नंबर, आणि नंबर कोणत्या सिस्टम मध्ये आहे ते समजायला आपल्याला त्याला रॅडिक्स सोबत लिहावं लागेल, ब्रॅकेटमध्ये खाली त्याचा रॅडिक्स लिहावं लागेल. ऑफ दॅट नंबर इज, मग जो काही तुमचा वन्स कॉम्प्लिमेंट येईल तो तुम्हाला लिहायचा आहे. ओके, समजलं, व्हेरी क्लिअर. आपण पुढे जाऊयात. राईट, आता एक गोष्ट येते टूज कॉम्प्लिमेंट. काय येते, टूज कॉम्प्लिमेंट. आपण वन्स कॉम्प्लिमेंट बघितलं होतं. वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये काय केलं होतं, 1चं 0 0चं 1 केलं होतं. राईट, टूज कॉम्प्लिमेंट मध्ये काय करायचं आहे, काही नाही. वन्स कॉम्प्लिमेंट पहिल्यांदा परफॉर्म करायचं आणि मग बायनरी 1 त्याच्यात ऍड करायचा आहे. कळलं का, काय करायचं आहे टूज कॉम्प्लिमेंटच्या केसमध्ये, पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचा, आणि जो काही वन्स कॉम्प्लिमेंटचा आन्सर येईल त्याच्यात मला बायनरी 1 ऍड करायचा आहे फक्त. कळलं का, ओके. आणि जो टूज कॉम्प्लिमेंट आहे त्याला असं रिप्रेझेंट करतात, वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणता तरी बायनरी नंबर असेल ए, असा काहीतरी 1 1 1 0 0 असा काहीतरी आहे. तर आपण वन्स कॉम्प्लिमेंट कसं लिहित होतो, ए बार इक्वल टू 0 0 0 1 1 असं लिहित होतो. राईट, जो टूज कॉम्प्लिमेंट आहे त्याला ए डॅश लिहितात. काय लिहितात, ए डॅश. हे सिस्टम आहे बनवलं गेलेले की आपल्याला समजायचं आहे की ए बार लिहिला असेल तो काय वन्स कॉम्प्लिमेंट, आणि ए डॅश लिहिला असेल तर तो काय टूज कॉम्प्लिमेंट. तर टूज कॉम्प्लिमेंट कसं काढणार, आताच तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आहे आणि त्याच्यात बायनरी 1 ऍड करायचं आहे. सिंपल, मग पटपट सांगायचं काय होऊन जाईल, 0 1 0 0 0 1 1 येईल. ठीक आहे, हे काय आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे, टूज कॉम्प्लिमेंट नाही काढत आहे आपण डायरेक्टली, तर आपण पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट काढू, स्टेप बाय स्टेप करू आपण. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप करू. तर हा जो ए डॅश नंबर आहे, हा जो ए आहे, पहिल्यांदा आपण एचा काय काढणार आहे, वन्स कॉम्प्लिमेंट काढणार आहे. एचा काय काढणार, वन्स कॉम्प्लिमेंट. आणि एचा वन्स कॉम्प्लिमेंट किती होऊन जाणार आहे, एचा वन्स कॉम्प्लिमेंट 0 1 0 1 0 0 इतका येईल. एचा वन्स कॉम्प्लिमेंट काढला तर ओके. आता एचा टूज कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर एचा टूज कॉम्प्लिमेंट किती होऊन जाईल, ए डॅश इज इक्वल टू ए बार प्लस 1. ए बार प्लस 1. आठवा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जो टूज कॉम्प्लिमेंट आहे तो काही नाही, वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये मी बायनरीचा 1 ऍड करून टाकला आहे. तेच केलं, पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट काढला आणि त्याच्यात बायनरीचा 1 ऍड केला. म्हणजे काय करायचं आहे मला, ए डॅश काढायला काय करायचं आहे, हा जो नंबर आहे जो ए फर्स्ट कॉम्प्लिमेंट आहे किंवा वन्स कॉम्प्लिमेंट आहे, मला त्याच्यात बायनरीचा 1 ऍड करायचा आहे. तर तो किती होऊन जाईल, 0 1 0 1 0 0 प्लस 1. ते किती होऊन जाईल, बायनरी ॲडिशन आता शिकलो आपण, तो हा युनिट्स प्लेस मध्ये जाऊन ऍड होऊन जाईल. हा किती होऊन जाईल, 0 1 0 1 0 1. राईट, हा जे आन्सर आलेला आहे ते काय आहे, माझं टूज कॉम्प्लिमेंट आहे. राईट,
कळलं का? एकदम इझी आहे, कोणत्याही नंबरचं 2's कॉम्प्लिमेंट काढणं जमेल. ओके, याचा आपण पटकन ट्राय करू. ओके, हां, बोर्डात तुम्हाला जर का लिहायचं आहे पेपरमध्ये तर स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करावं लागेल. पहिल्यांदा 1's कॉम्प्लिमेंट काढायचं, त्याच्यानंतर प्रॉपरली असं लिहायचं, असं लाईनीत नाही लिहायचं. कसं लिहायचं? हा फॉर्म्युला लिहिला, ही स्टेप लिहिली, त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे असं प्रॉपरली स्टेप वाईज लिहायचं. 1 0 1 0 0 प्लस 1 इक्वल टू काय येईल आन्सर? 0 1 0 1 0 1 हे येईल आन्सर. हे आल्यावर मग या आन्सरला अंडरलाईन करायचं आणि ऑब्विसली शेवटी काय एक छानसं सुंदरसं स्टेटमेंट लिहायचं. देअरफॉर द 2's कॉम्प्लिमेंट ऑफ दिस बायनरी नंबर इज दिस. राईट? कळलं? एकदम सिंपल आहे. ओके, आता इकडे याचं एकदा 2's कॉम्प्लिमेंट काढून बघू. एकदम सिंपल आहे, ठीक आहे. बट आता मी ना थोडंसं 1 स्टेपमध्ये करणार, कारण की इझी आहे. राईट? खूप इझी आहे. तर याचा पहिल्यांदा मी 1's कॉम्प्लिमेंट लिहिला, तो किती झाला? ए बार किती झाला याचा? 0 1 0 0 0. मग ए डॅश किती होऊन जाईल? ए बार नाही, ए डॅश. हा ए बार झाला, ए डॅश किती होऊन जाईल? 0 1 0 0 1. राईट? एकदम सिंपल. इकडे याला कॅल्क्युलेट करा. याचं काय होऊन जाईल? ए बार जर का काढला तो किती येते? 1 1 0 0 0 होऊन जाईल. आणि ए डॅश जर का काढला तो किती होऊन जातोय? 1 1 0 0 1 होऊन जाईल. ठीक आहे. तर 2's कॉम्प्लिमेंट काढणं सिंपल आहे का? एकदम सिंपल आहे. ओके, प्रॅक्टिससाठी होमवर्कमध्ये जे तुम्हाला 1's कॉम्प्लिमेंट काढायला सांगितले होते त्याचे 2's कॉम्प्लिमेंट काढायचे. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. काही नाही रे, पहिल्यांदा बायनरीमध्ये कन्वर्ट केलं, बायनरीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय केलं? त्याचा 1's कॉम्प्लिमेंट काढला. 1's कॉम्प्लिमेंट काढल्यानंतर मी त्याच्यात 1 ॲड करून दिला तर 2's कॉम्प्लिमेंट झाला. आणि 1's कॉम्प्लिमेंट कसा काढला? जो काही 0 असेल बिटवाईज त्याला 1 लिहिलं आणि जो काही 1 असेल त्याला 0 लिहून टाकलं बिटवाईज. एकदम ठीक आहे, सिंपल आहे 2's कॉम्प्लिमेंट प्रोसेस. ओके, आता हे 1's कॉम्प्लिमेंट आणि 2's कॉम्प्लिमेंट शिकलो कशासाठी? म्हटलं 2च गोष्टी आहे याच्यात. का शिकलो आणि म्हणजे कसं करतात आणि त्याचा उपयोग काय, हेच 2 गोष्टी शिकायच्या. तर उपयोग आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायसाठी येतो. काय करायसाठी? सबस्ट्रॅक्ट करायसाठी येतो. ओके, आपण ॲडिशनचे रूल्स बघितले होते, आता आपण सबस्ट्रॅक्शनचे रूल बघणार आहेत. सबस्ट्रॅक्शनचं तुम्हाला डेसिमल सबस्ट्रॅक्शन आठवत असेल का? जर का आपण 13 किंवा 23, मी जर का म्हटलं 23 मधनं मी 5 सबट्रॅक्ट केलं आहे, 23 मधनं मी 5 सबस्ट्रॅक्ट केलं आहे, तर माझं कसं होत होतं? मी या 3 ला कापून 13 लिहित होतो आणि इकडनं 1 बोरो करत होतो. तर 2 - 1 = 1 लिहिणार. राईट? याला बॉरोइंग सिस्टम म्हणतात. 13 मधनं मी 5 सबस्ट्रॅक्ट करू शकतो. असं का केलं? कारण की हा जो 3 लिहिला होता हा या 5 हून काय होता? छोटा होता. राईट? म्हणून मी बॉरोइंग केलं. हे बॉरोइंगचं काम तसं तुम्हाला स्कूलमध्ये खूप छान शिकवलं गेलं आणि तुम्हाला येतं. ठीक आहे, तर आपण 13 - 5 मग किती लिहत होतो? राईट, याला आपण 8 लिहत होतो पटकन असं, आणि 1च्या खाली काही नाही तर हा 1 लिहत होतो. तर 23 - 5 केलं की 18 येतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बट मी हे परत का केलं? कारण की बॉरोइंगवाली मेथड तुम्हाला परत रिवाईज व्हावी. बॉरोइंगवाल्या मेथडमध्ये काय करतो आपण? इथे जो असतो तो याच्याहून जर का छोटा असला तर आपण त्याला कॅन्सल करतो आणि वरती काय लिहितो? जितकं इकडनं बॉरो केलं तितकं. इकडनं किती बॉरो केलं? 2 ला जर का मी कापून 1 लिहितो आहे तर हा इकडे बॉरो होतोय. राईट? आता मी ह्याला टेन्सच्या पॉवरमध्ये लिहितो ना. ही कोणती डेसिमल नंबर सिस्टम आहे. मी ह्याला टेन्सच्या पॉवरमध्ये लिहत असतो आणि टेन्सच्या पॉवरमधनं मी 1 इकडे आणून दिला तर टेक्निकली 10 आणून दिलेत. आठवलं का? आपण हेच करत होतो की 2 ला इकडे घेऊन गेलो तर ट्वाईस होत होतं. राईट? तसं याच्यात पण किती असतं? डेसिमलमध्ये 10 होत होतं. हा 1 इकडे घेऊन गेलो तर टेक्निकली मी 10 घेऊन गेलो आहे आणि 10 + 3 13 होतं. या 13 हा 5 पेक्षा हा 13 मोठा आहे, त्याच्यामुळे आपण 13 मधनं 5 सबस्ट्रॅक्ट करू शकतो आणि माझा आन्सर मग 8 येतं. त्याच्यातनं इथे जे काही उरलं आहे दॅट इज 1 उरलं आहे. 1 मधनं काहीच नाही सबस्ट्रॅक्ट केलं तर 1 येतं. आठवलं का? हेच काम आपण करत होतो आणि हेच काम आता परत आपल्याला करायचं आहे. फक्त कोणत्या नंबर सिस्टममध्ये करायचं? आपल्याला बायनरी नंबर सिस्टममध्ये करायचं आहे. ठीक आहे, त्याच्या आधी आपण थोडेसे बेसिक रूल बघून घेऊया. 0 मधनं 0 सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर 0 येऊन जाईल.
व्हेरी ऑब्वियस. 1 मधनं 0 सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर 1 राहिलंय. 1 मधनं काहीच नाही सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर 1च राहिलंय. व्हेरी ऑब्वियस. 1 मधनं 1 सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर 0 होऊन जाईल. ओके, व्हेरी ऑब्वियस. त्याच्यानंतर 0 मधनं 1 गेलं तर आन्सर 1 येतं आहे. ओके, हे कसं झालंय? प्रोव्हाइडेड आपण काय केलं आहे? बोरो केलेलं आहे. प्रोव्हाइडेड आपण काय केलंय? बोरो केलंय. ठीक आहे. आता ही एकदम समजण्यासारखी गोष्ट नाही आहे, त्याच्यामुळे आपण एक एक्झाम्पल वरने याला समजूया. ठीक आहे. आपण काय लिहिलंय? 1110 मायनस 0011. तर परत तेच काय करायचं? आता या दोन झिरोचं काही टेक्निकली तसं मिनिंग नाही आहे, राईट है ना. बायनरी मध्ये मी लेफ्ट कडे कितीही झिरो दिले तर त्यांचं तेवढं मिनिंग बनत नाही. ओके, तर मी याला पहिल्यांदा असंच्या असं लिहून टाकेल. 1110 मायनस मी काय करतोय? 1 1, राईट. युनिट्सच्या फर्स्ट प्लेसच्या खाली मी फर्स्ट प्लेस लिहिलेली आहे, राईट. ओके, आता इथे मी 0 मधनं 1 सबट्रॅक्ट नाही करू शकत. 0 मधनं मी 1 सबट्रॅक्ट नाही करू शकत कारण की 1 माझा मोठा आहे 0 पेक्षा. ओके, तर मी काय करणार? बोरो करणार. बोरो करणार तर ह्या 0चं काय होऊन जाईल? 1 1 होऊन जाईल. 0चं काय होऊन जाईल? 1 होऊन जाईल. कारण की मी इकडनं एक बोरो केला. मी इकडनं एक बोरो केला आणि 1 बोरो केला इकडनं आणि तो इकडे दिला तर त्याचे किती? 2 1 झालेत, राईट. आठवलं का प्रोसेस कशी आहे? कळतंय का? मी ह्या 1 ला इकडे बोरो करून टाकलं तर त्याचे 2 1 झालेत, राईट. ह्या 2 1 मधलं एक 1 चालला गेला तर किती? 1 1 उरला. ओके, ठीक आहे. ही प्लेस सॉर्ट आउट झाली. याचा आन्सर आलं. आपण पुढे मूव्ह ऑन केलं. इकडे मूव्ह ऑन झालो. इकडे आता 0 - 1 करायचं आहे परत. तर मला परत काय करावं लागेल? बोरो करावं लागेल. मी या इथनं बोरो केलं. या 1चं झालं 0. हा 1 इकडे आला तर याचे 2 1 होऊन जातील. ह्या 1 कुठलाही आपल्या लेफ्ट मधला म्हणजे इकडनं बघितलं तर तुमच्या लेफ्ट मधनं राईट कडे जातो आहे तर त्या एका 1चे 2 1 होऊन जातात. का? कारण की याचा रॅडिक्स 2 आहे. इकडनं जेव्हा आपण 1 बोरो करत होतो त्या 1चा 10 होऊन जात होता कारण की त्याचा रॅडिक्स 10 आहे. म्हणजे आपण त्याला 10 ने मल्टिप्लाय करून टाकत होतो. आता इकडे जेव्हा 1 बोरो होऊन जातो तर त्याचा 2 1 होऊन जातात. एका 1चे किती होऊन जातात? 2 1 होऊन जातात. आणि या 1 1 मधनं 1 गेला तर आन्सर किती? 1 होऊन जाईल. अच्छा, या 0 मधनं काहीच सबस्ट्रॅक्ट नाही होते तर आन्सर 0च राहिले आणि या 1 मधनं काही सबस्ट्रॅक्ट नाही तर आन्सर 1 राहिले. आणि हे तुमचं आन्सर आलेलं आहे. बायनरी सबस्ट्रॅक्शनचं हे तुमचं आन्सर आलेलं आहे, राईट. हे असंच तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. इकडे एरो लिहून तुम्हाला लिहायचं आहे छानसं की हे काय केले? आम्ही कॅरी केलं आहे. CARRY कॅरी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर खाली एक सुंदरसा परत स्टेटमेंट लिहून टाकायचं आहे. आन्सर देअरफॉर द बायनरी सबस्ट्रॅक्शन ऑफ दिस नंबर अँड दिस नंबर इज दिस. ओके, सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे. एकदा हे लिहून घ्या पॉज करून. आणि मी परत परत तुम्हाला सांगतो की व्यवस्थित छान नोट्स काढा आणि प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस केल्याशिवाय हे एकदम जमणार नाही. ओके, सिम्पल आहे तसंही. आता आपण फक्त मॅथ्स शिकतोय त्यामुळे खूप सिम्पल वाटत असेल. ओके, आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा, एकदम सिम्पल आहे. पॉज करा, सॉल्व्ह करा. ज्याचा आन्सर आलं पटकन कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा तुमचा आन्सर किती येत आहे ते. केलं ट्राय? ओके, आता आपण पटकन सॉल्व्ह करून बघू. आपण काय करताय? ह्या 2 नंबरचं सबस्ट्रॅक्शन करताय तर मी प्रॉपरली ते लिहून घेतो. हे किती आहे? 1 1 0 0 1 0 1 0, राईट. ओके, त्याच्यातनं मी किती इतका सबस्ट्रॅक्ट करताय? मी इकडनं लिहायला स्टार्ट करणार. 1 1 0 1 1 0 0 1, राईट. मी या दोघांचं काय केलंय? सबट्रॅक्शन केलं आहे बायनरी. ओके, सिम्पल. अच्छा, आता परत इकडे येऊया. या 0 मधनं 1 सबट्रॅक्ट नाही करू शकत आहे त्याच्यामुळे आपल्याला बोरो करावं लागणार आहे. इकडनं मी बोरो केलं. या 1चं झालं 0 आणि तो एक 1 इकडे आला. याचे झाले 2 1. याचे झाले 2 1. या 2 1 मधनं एक हा 1 गेला, उरला एक 1. ओके, आता परत 0 मधनं 1 सबट्रॅक्ट करायचं आहे जे की पॉसिबल नाही आहे तर मला बोरो करावं लागणार आहे. मी बोरो इकडनं करू शकतो का? नाही. 0 मधनं मी काही बोरो करू शकत नाही. त्यामुळे मी याच्यातनं जर का काही बोरो केलं तर हाय पहिले इकडनं काहीतरी बोरो करेल. म्हणजे पहिल्यांदा काय होऊन जाईल? या 1चं 0 होऊन जाईल. तो 1 इकडे आला तर याचे 2 1 होऊन जातील. ह्या 2 1 मधला एक 1 इकडे बोरो झालाय
त्याचे हे 2 1 झालेत. कळलं का प्रोसेस? हा जो 1 आहे तो 0 झाला, तो इकडे बोरो झाला, त्याचे 2 1 झालेत, त्याच्यातला एक 1 इकडे बोरो झाला, त्याचे हे 2 1 झालेले आहेत. ओके राईट. ओके हा, आता हे थोडंसं असं मिसमॅच झालेलं आहे. हा 1 याच्यातनं सबस्ट्रॅक्ट होणार आहे. आता इकडे 2 1 आहे, या 2 1 मधला हा 1 सबस्ट्रॅक्ट होईल या 2 1 मधनं, तर आन्सर किती होऊन राहिलं आहे? 1 उरेल आहे. ओके, आता या 1 मधनं 0 गेला तर किती आन्सर? 1 उरेल आहे. ओके, या 0 मधनं आता मला परत 1 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, जे की पॉसिबल नाही आहे. तर मला परत काय करावं लागेल? बोरो. तर या 0 ला बोरो करायचं आहे, तर मी या 2 0 मधनं नाही तर या 1 मधनंच बोरो करू शकतो. तर ह्या 1 चं काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. या 1 चं 0 झालं, हा 1 इकडे बोरो झाला, याचे 2 1 झाले. ओके, त्यातला 1 इकडे बोरो होऊन जाईल एक, त्याचे 2 1 होऊन जातील. त्यातला एक 1 इकडे बोरो होऊन जाईल, त्याचे 2 1 होऊन जातील. आणि हे 2 1 जे झाले त्याच्यातनं हा एक 1 सबस्ट्रॅक्ट होऊन जाईल. आन्सर किती उरेल? 1 उरेल. ओके, इथपर्यंत सगळं झालं. ओके, मी आलो आता पुढे. हा 1 - 1 करेल तर आन्सर 0 उरेल. हा 1 - 0 केलं तर आन्सर माझा 1 उरेल. 0 - 0 केलं तर आन्सर 0 उरेल. आणि 1 - 1 केलं तर आन्सर माझं परत 0 उरेल आहे. ओके, तर या 2 नंबर्सचं मी बायनरी सबस्ट्रॅक्शन केलं तर माझा आन्सर किती येत आहे? 1 0 1 1 1 1. राईट, हे बायनरी माझं काय होत आहे? सबस्ट्रॅक्शन होत आहे. कळलं का ही प्रोसेस कॅरी करण्याची? एकदम सिंपल आहे. जर का तुम्हाला डेसिमलचं कॅरी येत असेल तर सिंपल आहे, तसंच हे आहे, काही अवघड नाही आहे. फक्त याच्यात रॅडिक्स 2 असल्याने आपण 1 ला बोरो केलं तर त्याचं 2 1 होऊन जातात आहे. त्या 2 1 मधनं एक कोणता तरी 1 सबस्ट्रॅक्ट होऊन जातो. तर ही त्याची प्रोसेस आहे. एकदा तुम्हाला जमलं असेल तर व्हेरी गुड, नाही तर पॉज करून लिहून घ्या. लिहिलं? व्हेरी गुड. आता एकदा हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा पॉज करून. डेसिमल पॉईंट आल्याने आपल्याला खूप काही फरक पडतोय का? खूप काही फरक पडतोय का? नाही. तर डेसिमल पॉईंटच्याच खाली आपण डेसिमल पॉईंट लिहिणार आणि तसंच्या तसं सबस्ट्रॅक्शन करणार. ओके, सिंपल आहे. ट्राय करा, पटकन पॉज करून ट्राय करा. आला आन्सर तर कमेंटमध्ये मेन्शन करा. ओके राईट, आता ट्राय करू आपण. किती लिहिलं आहे? 1 1 0 1.010. याच्यातनं मी किती सबस्ट्रॅक्ट करतो आहे? पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिणार डेसिमलच्या इकडे किती? तर 1 0 1 येते आणि इकडे 0 1 1 0 येते. किती? 0 1 1 0. ओके, मला हे सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायचं आहे. राईट, पहिल्यांदाच या 0 मधनं 1 सबस्ट्रॅक्ट होऊ शकत नाही, त्यामुळे मला कॅरी करावा लागणार आहे. या 0 ला मी इकडनं कॅरी करणार. या 1 चं किती होऊन जाईल? 0. इकडे तो 1 कॅरी झाल्यामुळे याचे 2 1 झालेत. या 2 1 मधनं एक 1 गेला तर आन्सर 1 उरेल आहे. या 0 मधनं 0 गेला तर आन्सर 0 उरेल आहे. ओके, एवढं सोफार क्लिअर? ओके, आता 0 मधनं 1 जायचं आहे. 0 मधनं 1 जायचं आहे, जे की पॉसिबल नाही आहे. तर मी परत काय करणार आहे? कॅरी करणार आहे. कॅरी कुठनं करील? आता इकडनं करील. या 1 चं 0 होऊन जाईल आणि तो 1 इकडे आल्याने इकडे 1 1 होऊन जाईल. राईट, सेम आहे. डेसिमल पॉईंटच्या इकडे तिकडे जरी कॅरी झालं तरी काही फरक पडत नाही. लॉजिक सेम अप्लाय होतं. ठीक आहे, हा 1 1 मधनं 1 गेला, आन्सर 1 उरेल आहे. ओके, डेसिमल पॉईंटच्या खाली तसाच डेसिमल पॉईंट येऊन जाईल. 0 - 0 0 होऊन जाईल. ओके, आता परत या 0 मधनं 1 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, जे की पॉसिबल नाही आहे. तर कॅरी होईल. कॅरी इकडनं होऊन या इकडनं होईल. या 1 चं 0 होऊन जाईल आणि कॅरी हा एक जो कॅरी होईल त्याचे 2 1 होऊन जातील आणि 2 1 मधनं एक 1 गेला तर आन्सर 1 उरेल आहे. आता परत या 0 मधनं 1 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, जे की पॉसिबल अगेन नाही आहे. तर आपण परत त्याला कॅरी करणार. कुठनं? इथनं करणार. या 1 चं होऊन जाणार 0. हा 1 इकडे कॅरी झाला, याचे झाले 2 1. त्याच्यातनं एक 1 याच्यातनं सबस्ट्रॅक्ट झाला, तर माझा किती आन्सर उरेल? 1 आणि इकडे राहिल्या 0. राईट, कळलं का? एकदम सिंपल प्रोसेस आहे. हे तुमचा आला आन्सर. इकडे ॲरो लिहून आपण काय लिहिणार? कॅरी. हे सगळे कॅरी आहे. ओके राईट, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर खाली एक छानसं स्टेटमेंट, सुंदरसं स्टेटमेंट लिहून टाकणार. देअरफॉर द बायनरी सबस्ट्रॅक्शन ऑफ दीज 2 नंबर इज दिस. ठीक आहे, एकदम सिंपल प्रोसेस आहे ना? राईट, एकदम सिंपल प्रोसेस आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. बायनरी सबस्ट्रॅक्शन शिकलोय. ओके,
आता हे जे वन्स कॉम्प्लिमेंट वापरलं होतं ते आपण सबस्ट्रॅक्शन साठी कसं वापरूया. हे जे वन्स कॉम्प्लिमेंट आपण शिकलो होतो राईट, हे जे वन्स कॉम्प्लिमेंट आपण शिकलो होतो त्याचा सबस्ट्रॅक्शन मध्ये उपयोग होतो. आता जसं तुम्ही पाहिलं असेल की सबस्ट्रॅक्शनची प्रोसेस थोडीशी कॉम्प्लेक्स आहे राईट, थोडीशी कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यात मला काय करावं लागतंय, बॉरो वगैरे खूप सारं करावं लागतं, ते थोडं किचकट आहे. ॲडिशन एकदम सिम्पल होतं. ॲडिशन मध्ये काही नाही, 1 + 0 1, 1 + 1 1 0 आणि 1 + 1 + 1 1 1. एवढ्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर माझं पटपट पटपट ॲडिशन होऊन जातंय. एकदम सिम्पल आहे राईट. बट सबस्ट्रॅक्शनमध्ये थोडंसं किचकट पडतंय, मला खूप सारं बॉरो करावं लागतंय आणि ते थोडं डोक्याला ताप देणारी गोष्ट आहे. त्याला इझी करायला वन्स कॉम्प्लिमेंटनी बायनरी ॲडिशन आपण शिकणार आहे. काय, वन्स कॉम्प्लिमेंटनी बायनरी ॲडिशन शिकणार आहे आणि त्याचं इकडे मी हा अल्गोरिदम लिहिलंय. ते एकदा आपण पटकन स्टेप्स बघून घेऊया. जर का मला 2 नंबर्सचं सबस्ट्रॅक्शन करायचं असेल बायनरीमध्ये युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट तर मला ह्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, ह्या 4. पहिली स्टेप काय आहे, फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी. म्हणजे हा जो पहिला नंबर आहे याला तसंच राहू द्यायचं, याचं वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं आहे ते काय, बी डॅश. म्हणजे मला बी डॅश फाइंड आउट करावं लागेल. ओके, तर आपण काय करू, लगेच इकडे एक एक्झाम्पल पण सॉल्व्ह करू, पॅरलली सायमल्टेनियसली एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपण प्रत्येक जी स्टेप करतो आहे त्याचं मिनिंग काय काय बनतंय. ठीक आहे, ओके. आता 11 - 6 हे सगळं काय कशात आहे, डेसिमल मध्ये लिहिलं गेलेलं आहे. हे सगळं कशात, डेसिमल नंबर मध्ये लिहिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 11 - 6 = 5 असतं. ते आपण व्हेरीफाय करून बघू वन्स कॉम्प्लिमेंट मेथडने. ठीक आहे, ओके. तर पहिल्यांदा मी काय केलं, 11 ला बायनरी मध्ये कन्वर्ट केलं, 6 ला बायनरी मध्ये कन्वर्ट केलं. ओके राईट, हे आन्सर आलेत. आता मला 1 1 0 1 1 - 0 1 0 1 हे करायचं आहे बायनरी मध्ये युजिंग कोणती मेथड, आपली वन्स कॉम्प्लिमेंट मेथड यूज करून. ठीक आहे, ओके. तर पहिल्यांदा काय करावं लागेल, मला याला ए म्हणिले, मी याला बी म्हणिले राईट. ओके, तर ते स्टेटमेंट लिहा प्रॉपर. लेट दिस बी दिस लेट 1 0 1 1 = a and 0 1 0 1 = b. we have to find a minus b राईट. असं प्रॉपर स्टेटमेंट लिहायचं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हा जो आपला बी नंबर आहे तर मग लगेच असं दुसरं स्टेटमेंट लिहायचं की बी कॉम्प्लिमेंट = किती येते माझं. आता याचं वन्स कॉम्प्लिमेंट काढलं तर किती होऊन जाणार आहे, 1 0 1 0 होऊन जाईल का राईट. 1 0 1 0 आलं. ओके, पहिली स्टेप झाली. मी काही नाही केलं, वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी काढलं आहे आणि ते मला मिळून गेलं आहे, हे वालं राईट. हे मला मिळून गेलेलं आहे राईट. बी डॅश मिळालं आहे. पुढची स्टेप काय लिहिली आहे इकडे, फाइंड a + b डॅश. फाइंड a + b डॅश. मला तेच करायचं आहे. माझा a किती आहे, 1 0 1 1. त्याच्यात मला काय ऍड करायचं आहे, हा बी डॅश ऍड करायचा आहे, सबस्ट्रॅक्ट नाही करायचं आहे, ऍड करायचं आहे. आपण मोठ्या स्केलवर काय सबस्ट्रॅक्शनच करतो आहे, बट हे ॲडिशन थ्रू सॉल्व्ह करू नये. एक स्पेशल ट्रिक आहे, याचं डीपर मॅथमॅटिक्स आपल्याला शिकायची गरज नाही, फक्त याचे स्टेप्स लक्षात ठेवायचा, हा अल्गोरिदम लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तर पहिल्यांदा मी काय केलं, बीज कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला आणि तो कशात जाऊन मी ऍड करणार, ए मध्ये जाऊन ऍड करणार. तो ए किती आहे माझा, 1 0 1 1 आहे. तर 1 0 1 1 मध्ये मी काय ऍड करणार, बी कॉम्प्लिमेंट, दॅट इज 1 0 1 0 1 0 1 0. हा काय करणार मी, ऍड करणार. ऍड केला, हा किती होऊन जाईल 1, हा किती होऊन जाईल 1 + 1 = 0, कॅरी 1. हा इकडे 1 कॅरी झालेला 1 होऊन जाईल आणि 1 + 1 0 आणि परत 1 येऊन जाईल हे. ठीक आहे, ओके. आता ओरिजिनली माझा ए किती होता, 4 बिट्सचा होता. माझा बी किती होता, 4 बिट्सचा होता. ठीक आहे, माझा 4 बिट्सचे 2 नंबर ऍड केल्यानंतर आन्सर माझं कितीचं बनतं आहे, 4 सोडून 1 5 बिट्सचा आन्सर बनतं आहे. म्हणजे हा जो 1 झालेला आहे याला आपण परत काय म्हणतो, कॅरीज म्हणतो. ठीक आहे, तर बोर्डात असं त्याला सर्कल करून काय लिहायचं आहे आपल्याला, हा कॅरी आहे. ठीक आहे, कॅरी आहे. ओके, तर आपली सेकंड स्टेप पण झाली. a + b डॅश आपण केलं, a + b फर्स्ट कॉम्प्लिमेंट करून टाकलं. ओके, जे काय आन्सर आलं ते आलं. ठीक आहे, थर्ड स्टेप मध्ये काय लिहिलंय, इफ द कॅरी इज 1. ठीक आहे, इंडीड आपल्या इकडे
1 कॅरी आलेलं होतं. देन द आन्सर इज पॉझिटिव्ह. यांनी काय आपल्याला मिळालंय की आपला आन्सर कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आन्सर पॉझिटिव्ह आहे. आणि इंडीड आपण बघा 11 - 6 केलं तर हे जे 5 येतं आहे ते पॉझिटिव्हच आन्सर असतं, आन्सर पॉझिटिव्हच असतं, राईट. तर आपला आन्सर कसा येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे. बट त्यांनी काय म्हटलं आहे, मेक EAC, मेक काय करायचं आहे, EAC करायचं आहे. EAC काय असतं, एंड अराउंड कॅरी. काय असतं, एंड अराउंड कॅरी. म्हणजे काय करायचं आहे, हा जो कॅरी झालेला आहे हा या उरलेल्या नंबर मध्ये जाऊन ऍड करायचा आहे. तो कसं करायचं, मग असं खाली स्टेटमेंट लिहायचं, परफॉर्मिंग EAC. काय येईल, EAC परफॉर्म करताना हा जो उरलेला नंबर आहे 4 बिट, मी 4 बिटला ऍडिशन केलं म्हणून माझं स्टँडर्ड आन्सर 4 बिटच असलं पाहिजे असा आग्रह असतो. म्हणून हे 4 बिट असे लिहिणार. ते कसं 0101 0101. ओके, हे 4 बिट लिहिणार आणि मग मी हा कॅरी त्याच्यात ऍड करणार, कॅरी त्याच्यात ऍड करणार, राईट. ओके, तर हा 1 + 1 किती 10 होऊन जाईल, हा 1 कॅरी होईल त्याच्यात, हा 110, राईट, 110. ओके, तर हे काय होऊन जाईल, आपलं आन्सर होऊन जाईल. हे काय होऊन जाईल, आपलं आन्सर होऊन जाईल आहे. बायनरी सबस्ट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट. तर ही मेथड समजली का तुम्हाला, समजली का, खूप सिंपल आहे एकदम, राईट. ओके, सिंपल आहे. आपण पुढे जाऊया. ओके, आता बायनरी याचे हे 2 एक्झाम्पल आहे, हे क्वेश्चन आहे. हे 2 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून बघा किती येते आन्सर, सॉल्व्ह करून बघा. हा पहिला वाला सॉल्व्ह करून बघा, पटकन सॉल्व्ह करून बघा किती येतं आन्सर, आणि जे काय आन्सर असेल ते कमेंट मध्ये मेन्शन करा. याचा आन्सर असंही पॉझिटिव्ह येईल, त्यामुळे हे बघितलंय आपण ऑलरेडी, तर तुम्ही काढून घ्या स्वतःहून. ठीक आहे. आता याचा आपण बघू की आन्सर, याचा आन्सर आता निगेटिव्ह येणार आहे. त्यामुळे आपल्याला एक ॲडिशनल दुसरी काहीतरी वेगळी स्टेप करावं लागेल आहे. ठीक आहे, तेच आपण काढून बघू. ठीक आहे. तर पहिल्यांदा पहिली प्रोसेस, पहिल्या दोन स्टेप्स तर सेमच आहे. ठीक आहे. तर त्या पहिल्या 2 स्टेप आपण पटकन फाइंड आउट करू. पहिल्यांदा काय करायचं आहे, बीचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. तर बीचा वन्स कॉम्प्लिमेंट लिहिणार मी. बीचा वन्स कॉम्प्लिमेंट किती होऊन जातोय, 0011 होऊन जाईल. ओके, तो बीचा वन्स कॉम्प्लिमेंट मला ए मध्ये ऍड करायचा आहे, दॅट इज 0110 प्लस मला काय करायचं आहे 0011 करायचं आहे. तर माझा आन्सर किती होऊन जाईल, 1001, राईट, 1001 आन्सर येईल. बायनरी ऍडिशन केलंय पटपट मी. ठीक आहे. आता माझा कॅरी नाही आला इकडे, ह्या प्लेसवर काहीही आलं नाहीये. मी स्टार्ट 4 बिट्स आणि 4 बिट्स वरनच केलं होतं. हा तर टेक्निकली 3 बिट आहे, हा टेक्निकली 3 बिट आहे आणि हा 4 बिट आहे. तर मला मॅक्सिमम घ्यायचा आहे नेहमी. मी 4 बिट पासून स्टार्ट केलं तर हे 4 बिट सोडून माझ्याकडे काहीही नाही आलंय, म्हणजे माझा कॅरी काय आहे, ॲब्सेंट आहे. कॅरी ॲब्सेंट आहे. ठीक आहे. तर हा कॅरी नाही आहे किंवा माझा कॅरी 0 आहे. इफ कॅरी इज 0 तर आपल्याला काय करायला सांगितलं आहे, आन्सर निगेटिव्ह आहे. आणि इंडीड 6 - 12 केलं तर आन्सर किती, -6 येतं, जे की निगेटिव्ह असतं. ते व्हेरीफाय झालं की आपला आन्सर कसं असणार आहे, निगेटिव्ह. म्हणजे आपला कॅरी नाही झाला तर आन्सर कसं असणार आहे, निगेटिव्ह. ठीक आहे. तर देन द आन्सर इज वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ द सम. देन द आन्सर इज वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ द सम. सम काय आली आपली ही, याचं वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. तर आपला आन्सर जे काय राहिलं आहे ते किती होऊन जाईल, आन्सर इक्वल टू काय लिहिणार आपण, याचं वन्स कॉम्प्लिमेंट, दॅट इज 0110. बट हा निगेटिव्ह असल्या कारणाने आपण एक मायनस साइन लावून देणार पुढे आणि सांगणार की आपला आन्सर किती आला आहे. फायनली असं छानसं स्टेटमेंट लिहायचं, आन्सर दॅट इज द सबस्ट्रॅक्शन ऑफ दीज 2 नंबर्स इन बायनरी इज -0110. हा 0 नाही लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर हे बायनरी सबस्ट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट तुम्हाला समजलं का? असेल तर पटकन, नसेल समजलं तर एकदा परत बघा. खूप इझी आहे समजायला. आपल्याला काही नाही, 2-3 स्टेप करायचा आहे. पहिल्यांदा जो दुसरा नंबर असतो जो सबस्ट्रॅक्ट होणार आहे त्याचा आपण वन्स कॉम्प्लिमेंट काढणार. तो जो वन्स कॉम्प्लिमेंट आला आहे ज्यात न सबस्ट्रॅक्ट होणार असेल किंवा जो आपला ए आहे त्यामध्ये जो बी चा वन्स कॉम्प्लिमेंट आहे तो जाऊन मी ऍड करून टाकेल आहे. जर का माझा कॅरी 1 आला तर मी काय करील आहे,
तो EOA करून टाकेलाय, म्हणजे तो इकडे जायला EAC करून टाकेलाय, एंड अराउंड कॅरी करून टाकेलाय, तर तो इकडे येईल आणि त्याला मी युनिट्स प्लेसमध्ये ॲड करून टाकेला आहे. आणि जर का माझा कॅरी 1 नाही आला, कॅरी 0 असला, तर मी काय करणार आहे, काहीच नाही करणार, जे काही आन्सर आला आहे त्याचं 1s कॉम्प्लिमेंट करून टाकेले आणि ते माझं ॲक्च्युअल आन्सर असेल. ठीक आहे, एकदम सिंपल प्रोसेस आहे का? एकदम सिंपल प्रोसेस आहे. ठीक आहे, ओके. आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे, आता आपला टॉपिक काय आहे, युजिंग 2s कॉम्प्लिमेंट, बायनरी सबस्ट्रॅक्शन युजिंग 2s कॉम्प्लिमेंट. 1s कॉम्प्लिमेंट सारखं एकदम थोडंसं सिमिलर आहे, थोडेसे काहीतरी याच्यात पण डिफरन्सेस आहे, तर आपण लगेच बघून घेऊया. याच्यात काय करायचं आहे, पहिल्यांदा ऑब्व्हियसली बीचं 2s कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. तर आपण तेच एक्झाम्पल घेऊया, सोबत सॉल्व्ह करूया. एक 11 - 6 = 5 हे आपल्याला माहिती आहे, राईट. 11चं बायनरी हे आहे आणि 6चं बायनरी हे आहे. ठीक आहे, आपल्याला त्यांचं डिफरन्स काढायचा आहे. तर पहिल्यांदा काय करावं लागेल, पहिली स्टेप काय आहे, फाइंड 2s कॉम्प्लिमेंट ऑफ बी. 2s कॉम्प्लिमेंट ऑफ बी काय होऊन जाईल, बी डॅश इक्वल टू किती होऊन जाईल, याचा 2s कॉम्प्लिमेंट केला म्हणजे पहिल्यांदा 1s कॉम्प्लिमेंट करावं लागेल. 1s कॉम्प्लिमेंट किती होऊन जाईल, माझा 1 0 1 0 होऊन जाईल आणि त्याच्यात मी 1 ॲड केलं तर माझा तो 2s कॉम्प्लिमेंट होऊन जाईल. हे किती येतं, 1 0 1 1 होऊन जात आहे. तर माझा 2s कॉम्प्लिमेंट किती झाला, 1 0 1 1. ओके, आता हा 2s कॉम्प्लिमेंट मला कशात, ए मध्ये ॲड करून टाकायचा आहे. हा 2s कॉम्प्लिमेंट मला ए मध्ये जाऊन ॲड करायचा आहे. ए माझा किती होता, 1 0 1 1 होता, त्याच्यात मला किती ॲड करायचा, हा जो 2s कॉम्प्लिमेंट आला तो ॲड करायचा आहे. हा 2s कॉम्प्लिमेंट इकडे ॲड करून टाकणार, 1 0 1 1. आन्सर किती होऊन जाईल, 1 + 1 1 0 होऊन जाईल, 1 + 1 + 1 1 1 होऊन जाईल आहे. हे 1 होऊन जाईल आणि 1 1 1 + 1 1 0 होऊन जाईल. ओके, समजलं. ठीक आहे, ओके. स्टार्ट मी 4 बिट्स पासून केलं होतं, तर हे 4 बिट्स मी कन्सिडर करेल. जे काही ॲडिशनल आहे त्याला मी काय म्हणणार, कॅरी. तर मी इकडे ॲरो लिहून असं लिहून टाकेल, हे काय आहे, कॅरी. ठीक आहे, याला सर्कल करून टाकेल. ठीक आहे, ओके. एवढी प्रोसेस समजली, एकदम सिंपल होतं, काही नवीन नव्हतं. इफ द कॅरी इज 1 देन द आन्सर इज पॉझिटिव्ह. इफ द कॅरी इज 1 देन द आन्सर इज पॉझिटिव्ह. आणि इंडीड याचा आन्सर पॉझिटिव्हच येत आहे, तर काय करायचं आहे, इग्नोर द कॅरी. इग्नोर द कॅरी म्हणजे मी याला इग्नोर करून टाकेल. माझा आन्सर काय होऊन जाईल, 0 1 1 0 0 1 1 0 किंवा याला मी म्हणू शकतो 1 1 0. आणि जर का बघितलं तर 5 बायनरी मध्ये 1 1 0 असतो, राईट. 5 बायनरी मध्ये 1 1 0 असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता, ठीक आहे, हे एक्झाम्पल समजलं का पटकन. त्याच्यानंतर आता शेवटी परत एकदा छान सुंदरचं स्टेटमेंट लिहून टाकायचं आपल्याला. ओके, आता जाऊयात पुढे आपण. ठीक आहे, आता हे 2 क्वेश्चन आहे, परत हे 2 क्वेश्चन आहे. ज्याचा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे ते मी सॉल्व्ह नाही करणार, याचा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे हे तुम्ही पटकन सॉल्व्ह करून टाका. जे काही आन्सर असेल ते एकदा कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा किंवा स्वतःहून व्हेरीफाय पण करून बघा की तो बायनरीचा जो नंबर येत आहे त्याचं मी डेसिमलमध्ये कन्व्हर्जन केलं तर आन्सर 6 येत आहे की नाही, एकदा व्हेरीफाय करून बघा. आता हे वाला सॉल्व्ह करून बघू की आन्सर आपला निगेटिव्ह येणार हे आपल्याला माहिती आहे. ते किती येतं, आन्सर आपला एक्झॅक्टली किती येतं, -6 येतं आहे, राईट. ते आपण एकदा करून बघू. ठीक आहे, किती येतं ते. ओके, तर हे आपण एकदा करून बघू. तर काही नाही, a - b लिहिलं आहे हे टेक्निकली, तर मला b चा 2s कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. b चा 2s कॉम्प्लिमेंट मी जर का पटकन काढला तो किती होऊन जाईल, 0 0 1 1 प्लस मी बायनरीचा 1 केला, हे किती होऊन जाईल, 1 0 1 + 1 1 0, हे 1 0 0 होऊन जाईल, राईट. 1 0 0 0 1 0 0 होऊन जाईल. हा मला कशात, ए मध्ये जाऊन ॲड करायचा आहे. तर हे 0 1 1 0 प्लस काय केलं मी, 0 1 0 0. ओके, 0 हा 1 1 + 1 0 आणि कॅरी 1 हा 1. ओके, स्टार्ट मी कितीपासनं केलं होतं, 4 बिटपासनं केलं होतं. तर माझे 4 बिट हे असेल आहे, कॅरी काहीही झालेलं नाही आहे. कॅरी काहीही झालं नसेल म्हणजे आपला कॅरी किती आहे, 0. इफ कॅरी इज 0 आन्सर इज निगेटिव्ह. इंडीड माझा आन्सर निगेटिव्हच येणार होतं. देन द आन्सर इज 2s कॉम्प्लिमेंट ऑफ द सम. आन्सर इज द 2s कॉम्प्लिमेंट ऑफ द सम. माझा जो सम आला आहे दॅट इज 1 0 1 0. याचं मी 2s कॉम्प्लिमेंट काढलं म्हणजे हा सपोज आला असेल C. ठीक आहे, तर माझा आन्सर किती असेल, आन्सर किती होऊन जाईल, C चा 2s कॉम्प्लिमेंट. C चा 2s कॉम्प्लिमेंट माझा आन्सर होऊन जाईल.
ते आता बघितलं तर पहिले मला सी डॅश काढावं लागेल. सी डॅश किती झालं 0 1 0 1 झालं आणि सी डॅश किती होऊन जाईल 0 1 0 1 प्लस बायनरी 1 दॅट इज किती होऊन जाईल 0 1 1 0. ठीक आहे आणि इंडीड हेच माझा आन्सर आहे. बट आता मला माहिती आहे ना की हे निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे मी आन्सरमध्ये एक स्वतःहून मायनस साइन लावून टाकणार आणि मग परत आपल्याला एक सुंदरसं स्टेटमेंट लिहावं लागेल. देअरफॉर द सबस्ट्रॅक्शन बाय 2's कॉम्प्लिमेंट इज -0 1 1 0 दॅट इज -6. ही प्रोसेस कळली का तुम्हाला? कळली का? एकदा मी बाजूला होतो, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, लिहून घ्या छानपैकी पॉज करून. लिहिलं? समजलं? ओके. काही नाही, ही प्रोसेस समजणं गरजेचं आहे, या स्टेप्स समजणं गरजेचं आहे. खूप सिंपल आहे, हे खूप जास्त सिंपल आहे. ठीक आहे. ओके ओके राईट. समजलं बायनरी चं सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन. सबस्ट्रॅक्शन आपण अजून 2 मेथड्स बघितले, त्यासाठी 1's कॉम्प्लिमेंट आणि 2's कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. ओके समजलं आहे. आता आपण बघणार बायनरीचं मल्टिप्लिकेशन. बायनरीचं मल्टिप्लिकेशन. तर मी तुम्हाला एक खूप आनंदाची बातमी देतो, जे काम तुम्ही डेसिमलमध्ये केलं होतं तेच काम बायनरीमध्ये मल्टिप्लिकेशनचं करायचं आहे. याच्यासाठी काही 1's कॉम्प्लिमेंट 2's कॉम्प्लिमेंट असं काहीतरी शिकायची गरज नाही आहे आपल्याला, एकदम सिंपल आहे. ठीक आहे. आता मी याच्या काही रूल्स सांगणार नाही, तुम्हाला असं काही लिहून देणार नाही, कारण की प्युअरली प्रॅक्टिस आहे. हे काय प्युअरली प्रॅक्टिस आहे, त्यामुळे तुम्ही हे डायरेक्टली एकदा बघा मी कसं सॉल्व्ह करतोय, तुम्हालाच तुमचं कळून जाईल की ही प्रोसेस आम्ही आधीपासून केलेली आहे. ठीक आहे. काही नाही, सिंपल जसं आधी करत होतो 1 1 0 0 इंटू किती केलंय 1 0 1 0. ठीक आहे. हे करत होतो. डेसिमलमध्ये काय करतो आपण, पहिल्यांदा हा 0 पिकअप करतो, त्यांनी सगळ्याला मल्टिप्लाय करतो. राईट. हा जो सगळ्यात राईट मोस्ट असतो ह्यानी पहिल्यांदा मल्टिप्लाय करतो, ह्यानी सगळ्याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती होऊन जाईल 0 0 0 0. राईट. ओके. त्यानंतर आपण काय करतो, एक प्लेस ओमिट करतो, एक प्लेस ओमिट करतो. त्यानंतर पुढचा नंबर घेतो, त्यांनी सगळ्याला मल्टिप्लाय करतो, ह्यानी सगळ्याला मल्टिप्लाय केलं 1 नी काय होऊन जाईल 1 1 0 0 येऊन जाईल आन्सर 1 1 0 0. ओके. त्यानंतर मी 2 प्लेसेस ओमिट करणार, त्यानंतर मी 0 नी मल्टिप्लाय केलं तर किती 0 0 0 0 होऊन जाईल. ओके. हा झाला. त्याच्यानंतर मी ह्यानी करणार एक, आता मी 3 प्लेसेस ओमिट करणार. ओके. आणि मी 1 नी याला मल्टिप्लाय केलं तर हे किती झालं 1 1 0 0. आणि मला ह्या सगळ्याचा सम करायचा आहे. 0 इकडे 0 येऊन जाईल, 0 इकडे 0 येऊन जाईल, 0 इकडे 0 येऊन जाईल, इकडे 1 येऊन जाईल, इकडे 1 येऊन जाईल, इकडे 1 आणि इकडे 1. हे माझं आलं मल्टिप्लिकेशनचं आन्सर. हे माझं मल्टिप्लिकेशनचं आन्सर आलं. दॅट्स इट. एवढी सिंपल प्रोसेस आहे. ठीक आहे. हे आलं. त्याच्यानंतर तुम्हाला फायनली खाली एक सुंदरसं स्टेटमेंट लिहायचं आहे, द मल्टिप्लिकेशन ऑफ दीज 2 बायनरी नंबर्स इज दिस बायनरी नंबर. ठीक आहे. एकदम सिंपल प्रोसेस आहे. जे काम एक्झॅक्टली आपण डेसिमल मल्टिप्लिकेशनमध्ये करतो तेच येऊन इकडे बायनरीमध्ये करायचं आहे. फक्त इकडे काय आहे 2 1 आणि 0 असल्यामुळे फक्त 1 आणि 0चं मल्टिप्लिकेशन आहे, बट त्याच्यासाठी काही वेगळे स्पेशल असे रूल्स नाही आहेत. तर पटकन हे एकदा सॉल्व्ह करा बरं. काय आहे ते आन्सर, पॉज करून सॉल्व्ह करा, पॉज करून सॉल्व्ह करा. ठीक आहे. ओके. जमलं. राईट. आपण पुढे जाऊया. मल्टिप्लिकेशन एकदम सोपं आहे, मल्टिप्लिकेशन एकदम सोपं आहे. आता आपण बघू डिव्हिजन. आता आपण काय बघू, डिव्हिजन. तर लेट मी टेल यू परत तीच गोष्ट की काहीही वेगळं नाही आहे. जे काम आपण डेसिमल डिव्हिजनमध्ये करतो आहे तेच काम आपल्याला बायनरी डिव्हिजनमध्ये करायचं आहे. ठीक आहे. फक्त ही प्रोसेस थोडीशी एकदम समजायला अवघड आहे, थोडीशी एकदम थोडीशी, थोडीशी एकदम नाही, एकदम थोडीशी समजायला अवघड आहे. त्याच्यामुळे आपण एकदा स्टेप बाय स्टेप 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघू, तुम्हाला तुमचं परत येऊन जाईल. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे 1 1 1 0 1 0 हा नंबरला 1 0 ने डिवाइड करायचा आहे. हा 1 0 1 0 इंडीड काय आपला 10 आहे आणि हा 1 0 काय इंडीड आपला 2 आहे. तर 10 ला 2 ने डिवाइड करायचा आहे. आन्सर काय आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, ते किती येऊन जाईल 5 येऊन जाईल. ठीक आहे. ओके. आता याला आपण करतो कसं, तर असा सिम्बॉल आठवतो का तुम्हाला, आपण डिव्हिजनचा लिहायचो. इकडे काय लिहिणार आपण 1 0 1 0 आणि इकडे काय लिहित असतो आपण 10. इकडे काय लिहिणार आपण 1 0, 10 नाही 1 0 लिहिणार. ठीक आहे. ओके.
इकडे आपण जे काही लिहित असतो ते कोशंट असतं आणि इकडे जे काही येत असतं ते रिमाइंडर येत असतं, राईट. आठवलं का ही प्रोसेस? ठीक आहे. पहिल्यांदा मी 1 0 ला इकडे लिहिणार. ओके. आता स्टेप बघा कशा आहेत. मी 1 0 ला पहिले इकडे लिहिणार. कसं? हा जो माझा लेफ्ट मोस्ट डिजिट आहे मी इकडल्या लेफ्ट मोस्ट डिजिटच्या खाली लिहिलं. कसं? माझा जो इकडला जो डिवायझर मधला लेफ्ट मोस्ट डिजिट आहे, डिव्हिडंट मधला लेफ्ट मोस्ट डिजिट आहे, तो मी डिवायझरच्या लेफ्ट मोस्ट डिजिटच्या खाली लिहिणार. ओके. आता याच्यातनं हे सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे का? 0 मधनं 0 पॉसिबल आहे. 1 मधनं 1 सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे. म्हणजे हे सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे म्हणून मी इकडे 1 लिहिणार. इकडे काय लिहिणार? 1 लिहिणार. हे सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे तर मी हे सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करेल. हे 0 0 राहिले. ओके. आता त्याच्यानंतर आपण एक डिजिट कॅरी करतो. एक डिजिट काय करतो? कॅरी करतो. ओके. अगेन आता मी इकडे 1 0 लिहून बघेल. टेक्निकली हे 2 0 तर मीनिंगलेस आहे. हे 2 0 मीनिंगलेस आहे. ते तुम्हाला पेपरमध्ये कापायचे नाही आहे, हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी कापले. हे 2 0 मीनिंगलेस आहे तर मी आता 1 0 इकडे लिहिलंय. 1 0 इकडे लिहिलंय, सपोज लिहिलं. ओके. आता 1 मधनं 1 0 सबस्ट्रॅक्ट होणं पॉसिबल नाही आहे. त्यासाठी मग आपण इकडे काहीच नाही लिहू शकत म्हणून मग मी इकडे 0 लिहिणार. बरं, आता 0 नी मल्टिप्लाय केलं तर हे 0 0 होऊन जाणार आहे. ठीक आहे. 1 नी मल्टिप्लाय केलं तर 1 0 आलं होतं, 0 नी मल्टिप्लाय केलं तर 0 0 होऊन जाणार. तर ह्याच्यातनं हे सबस्ट्रॅक्ट झालं तर किती येणार आहे? परत माझं 1च उरेल आहे आणि हा मी 0 कॅरी फॉरवर्ड करून टाकेल आहे. ओके. समजलं? राईट. डिव्हिजन मध्ये हीच प्रोसेस करत होतो. आता 1 0 इकडे मी लिहून बघेल. हे सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे म्हणून मी इकडे 1 लिहिणार. हे सबस्ट्रॅक्शन करणार. इकडे 0 0 आलं तर मी प्रोसेस थांबवून टाकणार. आणि मला मिळालं ह्या नंबरला या नंबरनी डिवाइड केलं तर माझं आन्सर 1 0 1 येतं. ठीक आहे. माझं आन्सर किती येतं? 1 0 1. ठीक आहे. सिंपल आहे. जी प्रोसेस आपण डेसिमल मध्ये करत होतो तीच प्रोसेस मला इकडे करायची आहे. एकदम सिंपल आहे. राईट. एकदा पॉज करून लिहून घ्या आणि विसरू नका की शेवटी आपल्याला एक स्टेटमेंट लिहायचं आहे. सुंदरसं छानसं स्टेटमेंट लिहायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेस काय स्टेटमेंट लिहिणार? यावेळेस की देअरफॉर द डिव्हिजन ऑफ द बायनरी डिव्हिजन ऑफ दीज टू नंबर्स इज दिस अँड द रिमाइंडर इज 0. आता तुम्हाला समजलं असेल तर हा एकदा सॉल्व्ह करून बघा स्वतःहून. पॉज करा आणि सॉल्व्ह करून बघा. ओके. आता आपण कम्पेअर करू. माझं काय आन्सर आहे तर तुम्ही त्याच्याशी कम्पेअर करा. ओके. तर आता आपण याला सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे. कम्पेअर करा माझ्यासोबत. तुमचं काय आन्सर आलं होतं? राईट. याला थोडीशी जास्त स्पेस लागेल त्याच्यामुळे आपण थोडंसं व्यवस्थित लिहूया इकडे. ओके. चालेल. ओके. हा नंबर काय होता आपला? 1 0 0 1 1 1 0 0. ओके. आता मी थोडंसं शिकलोय, स्मार्ट आहे, तर आपण थोडंसं फास्ट करणार. डिवाइड कशाने करायचं आहे? 1 1 0 नी डिवाइड करायचं आहे मला. 1 1 0 नी डिवाइड करायचं आहे. तर मी पहिले या तिघांची कम्पेअर केलं तर हा डेफिनेटली मोठा आहे तर मी ऑलरेडी एक 1 0 लावून दिला. आता मी या चौघांची कम्पेअर करील. इकडे लिहिणार 1 1 0. ओके. आणि मी सबस्ट्रॅक्ट केलं आणि मी काय केलं? सबस्ट्रॅक्ट केलं. 0 मधनं 1 गेलं, 1 मधनं 0 गेला, आन्सर 1 उरलं. 0 मधनं 1 जायचं असेल तर मला कॅरी करावं लागेल. तो इकडनं कॅरी करील. या 1चा होऊन जाणार 0. तो इकडे कॅरी झाला. 2 1 झाले, त्यातला 1 इकडे कॅरी होऊन झाले. हे 2 1 झालेत. या 2 1 मधनं हा 1 गेला, आन्सर उरलं 1. या 1 मधनं हा 1 गेला, आन्सर उरलं 0 0. ठीक आहे. हे आन्सर उरलं. त्याच्यानंतर मला काय करावं लागेल? हा एक 1 इकडे कॅरी करावा लागला. ओके. परत आता मी या 1 1 0 ला 1 लिहिलं. ठीक आहे. ओके. 1 लिहिलं होतं मी. परत एकदा 1 लिहिलं. आता हा 1 याच्यासाठी लिहिला होता, हा 1 जा लिहिलं तर इकडे परत 1 1 0 उरलं. ओके. हा 1 1 0 उरला. हा याच्यातनं सबस्ट्रॅक्ट झाला तर किती उरलं? इकडे हा 1 मधनं 0 सबस्ट्रॅक्ट झाला, इकडे उरला 1. हा 0 आणि हा पण 0. ओके. राईट. समजलं? त्याच्यानंतर मी हा इकडे कॅरी करणार. हा 1 1 झाला. माझा 1 1 0 हा 1 1 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. तर मी परत इकडे किती लिहिणार? 0 लिहिणार. तर आता 0 लिहिल्यानंतर मी 0 0 0 याच्यातनं सबस्ट्रॅक्ट करणार. किती उरणार माझं? 1 1 एवढंच उरेल आहे.
आता मला हा 0 परत हे करावं लागेल आहे. 110 आलं इकडे. 110 याच्यातनं सबस्ट्रॅक्ट होण्यासारखं आहे. मी 1 जा लिहिलं आहे. हे 110 झालं. याच्यातनं सबस्ट्रॅक्ट झालं. हे किती झालं 000. ओके. बट इथे आपलं डिव्हिजन संपलं नाही आहे, कारण की इकडे अजून हा प्लेस किंवा हा डिजिट डिवाइड व्हायचा राहिलाय. तर मी याला कॅरी करील. इकडे 0 येऊन जाईल आहे. मग मला किती जा 0 जा करावं लागेल आहे. 000 आणि माझा सबस्ट्रॅक्ट होऊन 000 आन्सर आलेलं आहे. हे माझं रिमाइंडर झालं. माझे सगळे डिजिट्स डिवाइड झालेले आहेत. त्याच्यामुळे माझं ह्या नंबरला डिवाइड केलं तर कोशंट किती बनतं आहे, ते किती बनतं आहे माझं 0110110. तर हे जर का तुमचं आन्सर आलं असेल तर व्हेरी गुड, तुम्हाला डिव्हिजन समजलेलं आहे, बायनरी डिव्हिजन समजलेलं आहे. तुमच्या स्कोप ऑफ सिलेबस मध्ये असेच नंबर येतील जे एकमेकांनी डिवाइड होतात. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फार काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आपल्याला डेसिमल पॉईंट वगैरे देऊन काहीतरी कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. ठीक आहे, एवढं समजलं. ओके. आपल्याला मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, तर बायनरी नंबरचे हे 4 ऑपरेशन बघितले. ॲडिशन एकदम सिंपल होतं, सबस्ट्रॅक्शन थोडंसं अवघड होतं. तर सबस्ट्रॅक्शन सिंपल करायला आपण 1's कॉम्प्लिमेंट आणि 2's कॉम्प्लिमेंट ह्या 2 मेथड शिकलो. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा साधं सबस्ट्रॅक्शन बघितलं आणि मग 1's कॉम्प्लिमेंटनी सबस्ट्रॅक्शन करून बघितलं आणि 2's कॉम्प्लिमेंटनी मग सबस्ट्रॅक्शन करून बघितलं. ठीक आहे. ते सगळं झाल्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन बघितलं, जे की आपल्या डेसिमल सारखंच होतं, एकदम इझी होतं. आणि फायनली आपण बघितलं डिव्हिजन. काय बघितलं? डिव्हिजन ऑफ बायनरी नंबर्स. तर कॉंग्रॅच्युलेशन्स, आपला पहिला चॅप्टर नंबर सिस्टम्स इकडे संपलेला आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही छान नोट्स काढलेले असाल. छान नोट्स काढा आणि प्रॅक्टिस करत राहा. जेवढे होमवर्क दिलं आहे तेवढं स्वतःहून सॉल्व्ह करून बघा. मी परत सांगतो, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून मेहनत करणार नाही हे एकदम येण्यासारखं नाही आहे. ठीक आहे. आय ॲग्री की हे खूप इझी आहे समजायला, बट तुम्ही जर का प्रॅक्टिसमध्ये नसाल तर तुम्हाला हे लिहिता येणार नाही, हे एकदम समजणार नाही. त्यामुळे 12th मध्ये तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मी परत तुम्हाला म्हणेल, छानपैकी नोट्स काढत राहा आणि ह्याला व्यवस्थित लिहत राहा. ओके. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. याला मस्तपैकी लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.